तरुण भारत व्यायाम मंडळाचे 94वे वर्धापन दिन संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार विशालदादा पाटील व जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमानिमित्त विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष महेशदादा पाटील व विजयभाऊ साळुंके यांनी माहिती दिली आहे। या बक्षीस समारंभाचे वितरण खासदार विशालदादा पाटील व जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते होणार आहे। पत्रकार गीता मुदळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। व्यायाम मंडळ सांगली 94वा वर्धापन दिन निमित्त आज आम्ही चित्रकला आणि चित्रलेखन स्पर्धा घेतलेल्या आहेत। या स्पर्धा सालाबादप्रमाणे हे आमचं 5वं वर्ष आहे। दरवर्षी लहान मुलांना एक नवीन चैतन्य मिळावं किंवा नवीन एखादा उपक्रम असावा म्हणून या दृष्टीने तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ हे लहान मुलांचे उपक्रम घेत आहोत। या चित्रकला आणि शुद्धलेखनच्या स्पर्धा यातून मुलं नवीन पुढे काहीतरी पुढे व्हावी या दृष्टीने आम्ही काम करत आहोत। या तरुण भारत उद्याच्याला आमच्या मंडळाचा क्रीडा पुरस्कार जाहीर होणार आहे। या स्पर्धेसाठी विशालदादा पाटील खासदार, श्रीमती जयश्रीताई वहिनी पाटील या उपस्थित राहणार आहे। तसेच या स्पर्धेसाठी पंकज मोहिते राष्ट्रीय कबड्डीपटू, प्रो कबड्डी स्टार, तसेच साक्षी चंदन शिवे राष्ट्रीय कुस्ती पटू आहे, तसेच महेश भोकरे सर आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक म्हणून आहेत, त्यांना आम्ही पुरस्कार प्रदान करणार आहे। सांगलीतील एक मानाचा पुरस्कार म्हणून तरुण भारत श्री हा पुरस्कार आम्ही देण्यात येतो। तरी सर्व खेळाडू आणि सर्व पालकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि सर्वांना याची आम्ही नोंद करतो की सर्वांनी उद्या उपस्थित आहे। वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत असते। यावेळेला तरुण भारत स्टेडियमने महिलांची पारंपरिक वेशभूषा आणि मंगळागौरीचे खेळ हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट पण झालेलो होतो आणि खूप छान वाटलं। आणि असंच तरुण भारतने दरवर्षी वेगवेगळे महिलांसाठी कार्यक्रम भरवावेत ही मी आशा करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। स्टेडियममध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। यावर्षी तरुण भारत स्टेडियमने मंगळागौरीच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत। नाविन्य सांस्कृतिक महिला मंडळ आम्ही पण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। विविध कार्यक्रम खूप सुंदर झाले। महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तरुण भारत नेहमीच कार्यरत असतं। त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।